थंडगार पावसाळी वातावरण आणि पावसाळ्यात गरमागरम आणि कुरकुरीत अशी कांदा भजी. कांदा भजी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. तर चला तयार करूया कांदा भजी. ही गरमागरम चहा किंवा हिरव्या चटणीबरोबर मस्त लागतात. नमस्कार, मी रुपाली आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कांदा भजी. किती व्यवस्थित आवाज आला. तर त्यासाठी आपल्याला लागतील भरपूर असे कांदे. कांदा भजी म्हटल्यावर कांदे हे लागणारच आहे. कांद्याचं साल व्यवस्थित काढून समोरचं आणि मागचं टोक काढून घेतलं. त्यानंतर तो लांबट असा चिरला अशा प्रकारे, आणि त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या व्यवस्थित निघाल्या पाहिजे. भरपूर असा कांदा चिरला गेला. तो छान मोकळा सुटसुटीत करून घेतला. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर लाल तिखट. तिखट हे तुम्हाला केवढं म्हणजे कितपत हवं तुम्हाला तिखट त्यानुसार. मी 2 चमचे तिखट घातलं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये तांदळाचं पीठ आहे ते घातलं 3 चमचे. हे मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली, आलं हे बारीक किसून घेतलंय, आणि लसूण हे पण किसून घेतलं किंवा बारीक चिरून घेतलं तरी चालेल. त्यानंतर जिरं आणि ओवा 1 चमचा, जिरं 1 चमचा आणि कोथिंबीर. त्यानंतर चिमूटभर हिंग. हे सगळं मिक्स करून घेते. आता त्यामध्ये बेसन पीठ घालायचं आणि हे एकदाच न टाकता थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं. आणि हे कांद्यातच मिक्स झालं पाहिजे. जे पाणी सुटते कांद्याला त्यात चिमूटभर हळद, कारण त्यामध्ये आपण पाणी घालणार नाही आहे. आणि त्यानंतर यामध्ये सोडा टाकला नाही, त्याच्यामुळे आपण मोहन घालणार आहे तेलाचं गरम. ते 2 चमचे घालून घेतलं. आता इकडे कढई तापलेली होती तेलाची, त्यामध्ये भजे सोडू. अशाच प्रकारे सर्व भजे बनवून घेऊ. खमंग असे तळून घेऊयात. तर तयार आहेत खमंग अशी भजे. हिरवी चटणी आणि केचप सोबत मस्त लागतात. त्याचबरोबर हिरवी मिरची आणि कुरकुरीत असे भजे झालेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. इथे तर ताव मारणं सुरू झालं भज्यांवर. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.